हे हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे अंजूज लाईफ. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सकाळ सकाळी मी मस्त फ्रेश झाले, देवपूजा वगैरे केली. तर मुलं मस्त खेळत होते. तिथं आहेत माझ्या दोन मुली, चिऊ माऊ आणि माझ्या जावेचा मुलगा, म्हणजेच इशूचा भाऊ. तर असं त्यांनी पण हाय हॅलो केलं तुम्हाला. आणि त्यानंतर त्यांची चालू होती मस्ती. म्हटलं यांची मस्ती चालू द्या. मी लगेच स्वयंपाकाला लागले होते, पीठ भिजवून घेतलं आणि पोळ्या करायला लागले होते. तर मी ना पोळ्या खूप दिवसापासून एक असं विचार करते की नाही का आज ब्लॉग बनवू, उद्या बनवू, पण ते होतच नव्हतं काही कारणामुळं. आणि माझी असं इच्छा पण नव्हती होत, कारण सबस्क्राईब पण जास्त वाढत नव्हते, एक पण वाढत नाही आहेत आणि लाईक आणि व्ह्यूज पण येत नाहीत जास्त व्हिडिओंना. त्याच्यामुळे इच्छा नव्हती होत काढायची. पण म्हटलं आज जाऊ द्या, आपण पण जर व्हिडिओ टाकलेच नाही तर कोणी कसं आपल्याला सबस्क्राईब करणार, नाही का. तर त्यामुळे मी मस्त आज व्हिडिओ प्लॅन केला, म्हटलं टाकूयाच. तर त्यानंतर इथं पोळ्या झाल्या माझ्या आणि मी लगेच भाजी तयार करायला लागली होते. मी बघत होते फ्रीजमध्ये की काय आहे भाजीला, पण मला एकच सुचलं. आणि घरचे पण बोलले होते की काहीतरी डाळ वगैरेच कर. मग मी मुगाची डाळ वगैरे केली आणि इथं टमाटे ते कापत होते. मी जास्त काय टाकलं नाही डाळीमध्ये, फक्त टमाटर, लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता, बस एवढंच. आणि बाकी आपले जे घरगुती मसाले असतात, तिखट, हळद वगैरे तेवढंच टाकलं. मी जास्त काही रेसिपी नाही शेअर केली, पण जे डेली आपण दाखवतो त्यामुळे मी दाखवलं, डेली आपण करतो म्हणून. आणि त्यानंतर मी सगळं कापून घेतलं व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. आणि ह्या मिरच्या पण मला फ्राय करायच्या होत्या. घरच्यांना खूप आवडतात ह्या मिरच्या, त्यामुळे मी त्या फ्राय करायला टाकणार होते. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला होता. त्यानंतर म्हटलं आधी स्वयंपाकाचे जे भांडी पडले ते घासून घेते, कारण नंतर जर जेवण झाले ना, नंतर खूप भांडी पडतात आणि खूप जिवार पण येतं. आणि थोडेसे भांडे होते, म्हटलं पटकन एकदा घासून टाकते, त्यामुळे नंतर आळस येतो खूप जेवल्यानंतर. तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की सांगा कमेंटमध्ये. जेवायच्या आधीच काम होतं, जेवण झाल्यानंतर असं वाटतं ना मस्तच झोपून राहा. पण मला आज थोडंसं बाहेर पण जायचं होतं, त्यामुळं म्हटलं पटापटच आवरूया. बसून जमणारच नाही, कारण ना बाहेर जायचं होतं. नंतर मग खूप ऊन होतं आणि शेवटी ऊनच झालं होतं. तुम्ही बघू शकता पुढे किती उन्हात गेलो होतो आम्ही. तर माझं काम होतं की आधार कार्ड काढायचे होते माझ्या मुलीचे. मोठ्या मुलीचं आधार कार्ड काढायचं होतं. आणि माझंसुद्धा 6 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 6-7 वर्ष, पण यांच्या नावाचं आधार कार्ड नाही आहे माझं अजून. तर ते सुद्धा करायचं होतं, अपडेट करायचं होतं त्यांच्या नावाने. पण ते पण झालं नाही काम. तुम्ही बघू शकता पुढे. मग नंतर आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण शेवटपर्यंत, बघा ना स्किप करता. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर माझं इथं सगळं भांडे वगैरे झाले होते घासून.
आणि जर तुम्हाला ना माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला काय म्हणजे बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. कारण नवीन असल्यामुळं मला समजत नाही की कशी व्हिडिओ शूट म्हणजे कोणत्या याच्यावर व्हिडिओ बनवू. तर तुम्ही प्लीज कमेंट करा मला तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर इथे ना मी कपडे धुवून घेतले लगेच. मला कपडे धुताना नाही दाखवता आलं कारण कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं. आणि आता 1-2 दिवसामध्ये मी स्टँड घेणारच आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करेल की मी कसं घेतलं आहे काय ते. त्यामुळे मला व्हिडिओ काढायला म्हणजे शूट करायला कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठे पण ठेवते फोन आणि करते त्यामुळे. आणि कसे वाटतात व्हिडिओ मला नक्की सांगा, कमेंट करत जा. कारण तुमचे कमेंट्स बघून पण मला छान वाटतं की कोणीतरी म्हणजे आपल्याला छान बोलतंय. त्यामुळे ना व्हिडिओ करायला पण छान एक असा इंटरेस्ट येतो की कोणीतरी चांगलं बोलतंय त्यांच्यासाठी का होत नाही आपण व्हिडिओ टाकूया म्हणून. आपले व्हिडिओ जर आवडत असतील कोणाला तर टाकायला काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्ही कमेंटच नाही करत. खूप जण बघतात व्हिडिओ पण कमेंट पण नाही करत आणि लाईक पण नाही करत आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. पण खूप जण बघतात व्हिडिओ. तर प्लीज असं नका करत जाऊ. प्लीज एक सबस्क्राईब करायला काहीच वेळ लागत नाही. सबस्क्राईब केलं की ते आपोआप होऊन जातं. त्याला काही जास्त मेहनत नाही आहे. आणि लाईक पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक पण करायला काहीच हरकत नाही आहे. तर प्लीज सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. कारण तुमचा एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही बघू शकता माझं चालू आहे आवरणं. कारण मला जायची घाई झाली. म्हटलं हे येत नाही तोपर्यंत आवरून घेते सगळं. आणि मग तिकडून आल्यानंतर मग काय जीवावरच येतं खूप आल्यावर. त्यामुळे म्हटलं आधीच आवरून घेऊ आपण सगळं. तिथे मी सगळं पसारा आवरत होते. ते कामावरून घेतले सगळं आवरलं. आता फक्त जेवण करायचं आणि जे राहिलेले ते भांडे घासायचे बस. तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. मी बाहेर जाईल तो पण तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ. बघते जर झालं असतं कारण फर्स्ट टाईम आहे. माझी इतकी डेअरिंग नाही होणार बाहेर व्हिडिओ करायची. बघते तरी पण ट्राय करून. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तरी तर मी शॉपमध्ये आले होते घाबरत कसं तरी व्हिडिओ केला. आणि त्यात पण चिव मला बोलत होती मम्मी हे घे ते घे. म्हटलं थांब तू 2 मिनटं. ती काय करते माहिती का पिना मला घ्यायला सांगते दुकानातून आणि एक दिवस पण लावत नाही. लावले की ते कुठं जातात तिला समजत नाही. त्यामुळे ती म्हणत होती ते पिना घ्यायचे आहे. आता लहान लेकरांचं असंच असतं काही असं डॉल वगैरे दिसलं की त्यांना असं वाटतं हे घ्यायलाच पाहिजे. पण ते ठेवतच नाही. मी खूप वेळेस त्यांना आणलं. तर आताच आले मी मार्केटमधून. तर तुम्हाला मी माझं दाखवते मी काय काय आणलं. तर असं इकडे बघा. पहिले तर हा गल्ला आणला चिवसाठी डॉरेमॉनचा. त्यानंतर हा मिरर आणला मी थ्रेडिंग बघायसाठी. कस्टमरला थ्रेडिंग बघायसाठी. त्याच्यानंतर स्ट्रिप्स आणले स्ट्रिप. त्याच्यानंतर हे हानीचं बॅग्स दाखव. हे चिव माऊसाठी रबर आणले. खूप छान आहे अशी क्यूटची छोटी छोटी. त्यानंतर अशी पॅन्ट आणली माऊला चिवला. ही चिवसाठी आहे. आणि या 2 माऊसाठी. हे 100ला 2 आहे. हे 150चे 2 एक मला आणले दिली आता तिची मम्मी घेऊन गेली बघते. 2 आणला तिला. मल्हार म्हणजे हिचा भाऊ चुलत भाऊ चिवचा. आणि ही बॅगची सॉरी फेशियल किट आणली आहे. इतकंच आणलं जास्त काही नाही आणलं. नेमणे एक शर्ट घेतला ना ऐकल्याचं. इतकंच ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकन पण क्लिक करा कारण माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील. आणि आता मी प्रयत्न करेल की रोज व्हिडिओ टाकाल. रोज नाही तर मग एक दिवस आड तरी टाकायचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय कर. बाय बाय कर.